पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी पनीर घेतले आणि त्या पनीरला थोडंसं बारीक करून घेतलं। एका साईडला मी कांदा, बारीक चिरलेला कांदा घेतला, कोथिंबीर घेतली। हे सर्व मिश्रण जे मी एकत्र करून घेतलं आणि त्यावर चटणी आणि चवीपुरता मीठ असं टाकून घेतलं आणि इथं पनीरचं मिश्रण जे हे तयार करून घेतलं। एका साईडला मी पराठ्यासाठी कणिक मळून तयार ठेवलेली होती, त्याचे गोळे लाटून घेतले। त्यामध्ये तयार केलेले पनीरचे मिश्रण भरून घेतले आणि हलक्या हाताने पुन्हा पराठा लाटून घेतला आणि गरम तव्यावर पराठा दोन्ही साइडने छान शेकून घेतला आणि त्यावर मस्त असे साजूकसे तूप घातले आणि पराठा दोघं साइडने गरमागरम शेकून घेतला आणि असा आपला पनीर पराठा तयार झाला। असा स्वादिष्ट आणि सिंपल असा आणि लहान मुलांना पौष्टिक असा पराठा इथं तयार झाला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। एन्जॉय पनीर पराठा।